चाहिए तुम लोगों को। सांगली जिल्ह्यातल्या कुपवाडमधल्या केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सांगली आणि कुपवाड बंदला आज प्रतिसाद मिळाला। त्यानंतर आज संध्याकाळी हिंदू संघटनांच्या वतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं। आरोपीला फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे या मागणीकरता मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मोर्चामध्ये आंदोलकांसह भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप, आमदार महेश लांडगे सहभागी झाले। या भाषणामध्ये आमदार महेश लांडगे आणि संग्राम जगताप यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचंही पाहायला मिळालं। पोलिसांच्या ताब्यात सापडण्याच्या अगोदर आपल्या गुन्ह्याच्या ताब्यात सापडला असता तर आज खऱ्या अर्थानं त्याच्या आई वडिलांना, या दोन्ही लेकरांच्या आई वडिलांना श्रद्धांजली आपण वाहिली। इथून पुढे अशी घटना घडली कुठं सरकार मदत करील, पोलीस येतील, त्याला फाशी होईल याची वाट पाहू नका, याची बिलकुल वाट पाहू नका। हातात सापडला तर तोडून टाका। अरे मनोरुग्ण जर आहे, येडा जर आहे, तर त्याला मिशा खरडून दाढी वाढवायचं समजतं, त्याला टोपी घालायचं समजतं, म्हणजे त्याला येडा नाही। आणि आमच्या एखाद्या हिंदू बांधवाची हत्या करत असताना तुम्ही सांगता तो येडा आहे। आपण लोकशाही मार्गाने आज बसलो, पण आमच्या हिंदू समाजाचा तुम्ही अंत पाहू नका। आणि या महाराष्ट्रामध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी शिकवलेलं आहे की जिहादी दिल्यानंतर काय करायचं। त्यामुळे तुम्ही आम्हाला काय परत तलवारी घ्यायला लावू नका। जेव्हा जेव्हा संग्राम भैया जगताप साहेब, जेव्हा महेश दादा लांडगे दादा, आम्ही जिथं जिथं जातो, नितेश राणे साहेब, संग्राम भैया भंडारी, आम्ही जेव्हा अशा विषयामध्ये जातो तेव्हा आम्हाला ते टीकाटिप्पणी करतात की आम्ही हिंदू मुसलमान करतोय, आम्ही मताचं राजकारण करतोय। बरं ठीक आहे, तुमचं खरं समजू, त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे म्हणून करू मनाली उठ करा। या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे, मला प्रश्न विचारायचा आहे, त्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे की आता या पोरांचा काय दोष आहे। बीडच्या केज तालुक्यातल्या टाकळीतील तरुण विलास घोले हत्या प्रकरणी आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला। गुणरत्न सदावर्तेंनी उपोषणस्थळी जात रमेश